Dear student, we now start chapter 8, which is electrostatics. Electrostatics here, statics means stationary, which does not move or transfer from one place to another place. त्याला आपण statics म्हणतो. आणि we study about the electric charges at rest. त्याला आपण काय म्हणतो? Electrostatics म्हणतो. Last year we see about Gauss theorem or Gauss law. Gauss law gives the relation between the electric charges and its electric field. म्हणजेच आपल्याला द रिलेशन बिटवीन चार्ज अँड इलेक्ट्रिक फील्ड त्याला आपण काय म्हणलं आहे? गॉस लॉ म्हणलेला आहे. त्याच्यानंतर इट ऑल्सो गिव्स द इंटेन्सिटी. इंटेन्सिटी म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज किंवा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बाय रिलेटिंग व्हॅल्यूज ऑफ फील्ड ॲट ए क्लोज्ड सरफेस. आता याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे व्हेन एनी चार्ज सरफेस क्लोज्ड किंवा चार्ज क्लोज झालेला असतं, इट हॅज नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन किंवा त्याला आपण टोटल इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ पासिंग थ्रू गिवन एरिया त्याला आपण काय म्हणतो? नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन म्हणतो. टोटल आता इंडक्शन म्हणल्यानंतर ट्यूब लाईक स्ट्रक्चर मिळतं. ट्यूब्स ऑफ इंडक्शन म्हणतो त्याला आपल्याला. म्हणजेच विच इज इन्व्हॉल्वड इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस म्हणजे याच्यामध्ये आपण काय सांगतो? The path along which unit positive charge moves त्याला आपण इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणतो. आणि ह्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस पासून आपल्याला काय मिळतं? ट्यूब लाईक स्ट्रक्चर मिळतं. त्याला आपण इलेक्ट्रिक इंडक्शन म्हणतो किंवा त्याला आपण ट्यूब्स ऑफ इंडक्शन म्हणतो. म्हणजे त्याचा आकार कसा असतो? इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेसचा आकार एक स्ट्रक्चर, ट्यूबचा स्ट्रक्चर असल्यासारखं मिळतं. म्हणून त्याला आपण ट्यूब्स ऑफ इंडक्शन म्हणतो. आणि कोणत्याही क्लोज सरफेस मध्ये चार्ज क्लोज असेल तर ते काय देतात? आपल्याला व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक फील्ड देतं. त्याच्यानंतर मग कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फील्ड व्हेन इट ओरिजिनेट फ्रॉम चार्ज डिस्ट्रीब्युशन. याच्यापासून काय कॅल्क्युलेट करतो आपण? इलेक्ट्रिक फील्ड देखील आपण कॅल्क्युलेट करू शकतो. व्हेन इट इज originate from the charge distribution of sufficient symmetry, that is, it is the flux आहे, electric flux आहे, is equal to Q upon epsilon 0, where Q is the charge आहे. याला आपण काय म्हणतो? चार्ज म्हणतो. किंवा enclosed by surface आणि टोटल चार्ज इनसाइड द क्लोज्ड सरफेस आहे. आणि phi is the total flux coming out of the closed surface. ह्याच्यावर आपण सांगू शकतो लाईन इंटिग्रल ऑफ ई ds. आता याच्यामध्ये ई म्हणजे काय? इलेक्ट्रिक फील्ड आहे. आणि ds म्हणजे काय? स्मॉल एरिया आहे. ह्याला एप्सिलॉनला आपण परमिटिव्हिटी म्हणतो. आणि याची किंमत आहे 8.85 गुणिले 10⁻⁴ SI युनिट आहे. दिस इज द व्हॅल्यू ऑफ परमिटिव्हिटी आहे. आणि आपण गॉस थेरम मध्ये काय पाहिलेलं आहे? किंवा गॉस लॉ सांगतं रिलेशन बिटवीन द इलेक्ट्रिक चार्ज अँड इट्स इलेक्ट्रिक फील्ड त्याला आपण काय म्हणतो? गॉस लॉ म्हणतो. आणि दिस गॉस लॉ इज युज्ड इन मेनी केसेस. त्याला आपण अप्लिकेशन ऑफ गॉस लॉ म्हणतो. आता ह्याचा पहिला काय आहे? अप्लिकेशन ऑफ गॉस लॉ. अप्लिकेशन ऑफ गॉस लॉ पहिला ह्या त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी.
intensity due to uniformly charged spherical cell. Spherical cell किंवा आपण हेमिस्फियर म्हणतो. तिथे आपल्याला काय करायचं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बाय युजिंग गॉस लॉ. म्हणजेच काय सांगता येतं आपल्या इथं, दिस इज द फर्स्ट अप्लिकेशन ऑफ गॉस लॉ आहे. ह्याच्यामध्ये आपण एक स्पियर घेतलेला आहे. ह्या स्पियर आपण क्यू चार्ज डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. ह्या स्पियरची रेडियस आहे आपल्याकडे आर. R is the radius of sphere आहे. त्याचा आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी माहित करायची आहे. आणि ह्याच्यावर आपण काय केलेलं आहे, वी प्लेस हे काय युनिफॉर्मली चार्जड स्पियर ऑफ रेडियस आर आहे. याची रेडियस किती आहे, आर आहे. आता ह्याच्यावर आपण काय केलं, युनिफॉर्मली चार्ज डिस्ट्रीब्यूट केले किंवा विच इज केप्ट इन प्लेस इन युनिफॉर्मली चार्जड. देअरफॉर आता ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दिस चार्ज अराउंड इट इलेक्ट्रिक फील्ड विल बी प्रोड्यूस्ड. काय होते त्याला आपण अशा प्रकारे काय होतं, एक दुसरा इमॅजिनरी स्पियर तयार होतो. तो कसा आहे, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ डिस्चार्ज आहे. त्याला आपण काय म्हणतो, गॉसियन स्पियर होतो. काम त्याला आपण गॉसियन स्पियर म्हणतो. आणि इथं आपल्याला काय करायचं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी माहित करायची आहे. इथं एक स्मॉल एलिमेंट घेतलेला आहे, पी पॉइंट घेतलेला आहे. ज्याचं एरिया काय आहे, ds आहे. आणि इलेक्ट्रिक फील्ड ऑलवेज डिरेक्टेड आउटवर्ड असते. इनसाइड का असते, इनसाइड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी का असते, 0 असते. आणि स्मॉल आर इज द रेडियस ऑफ दिस गॉसियन सरफेस. हे काय आहे, गॉसियन सरफेस आहे. कसा आहे, गॉसियन सरफेस आहे. कशामुळे निर्माण झाला, ड्यू टू स्मॉल चार्ज क्यू प्लेस. दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे. आणि इथं आपल्याला ds एरिया स्मॉल घेतलेला आहे. इन्फायनेटली स्मॉल आहे किंवा व्हेरी स्मॉल एरिया ds आहे. ऍट व्हिच आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी माहित करायची आहे. आता दिस इज द ओरिजिनल स्पियर आर विथ रेडियस आर. आणि चार्ज डिस्ट्रीब्यूट झालेला आहे क्यू वर. आणि आपल्याला विथ सेंटर ओ. सिग्मा इज द चार्ज डेन्सिटी आहे. सिग्मा काय आहे, चार्ज डेन्सिटी आहे. म्हणजे चार्ज पर युनिट एरिया असं त्याला आपण चार्ज डेन्सिटी म्हणतो. प्लेस्ड इन डायलेक्ट्रिक मीडियम ऑफ परमिटिव्हिटी. परमिटिव्हिटी किती आहे, एप्सिलॉन आहे. आणि हे एप्सिलॉन इज इक्वल टू काय सांगता येते आपल्याला, एप्सिलॉन 0 के सांगता येतं. वेर के इज डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे. फॉर एअर साठी आपल्याला डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 1 सांगतो किंवा व्हॅक्युम साठी डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के ची किंमत 1 सांगता येते. मग आता टोटल चार्ज बघा. आता टोटल चार्ज इथं काय सांगता येईल आपल्याला, टोटल चार्ज क्यू बरोबर चार्ज डेन्सिटी इनटू टोटल एरिया. एरिया ऑफ कशाचं घेतला आपण, स्पियरचं एरिया घेतला. टोटल चार्ज किती मिळाला इथं आपल्याला, चार्ज पर युनिट एरिया किंवा चार्ज डेन्सिटी इंटू टोटल एरिया. आणि अकॉर्डिंग टू गॉस थेरम काय सांगता येतं आपल्याला, अकॉर्डिंग टू गॉस लॉ
the electric field intensity किंवा फ्लक्स इलेक्ट्रिक फ्लक्स बरोबर काय होता येतं Q upon epsilon 0 which gives the Gauss theorem. आता इथं आपण epsilon 0 घेतलेला आहे, K घेतलेला नाही, K ची किंमत आपण 1 ठेवलेली आहे. कशामुळं? Because the electric constant for air medium is 1 असतो, व्हॅक्यूम साठी 1 असतो. आणि Q काय आहे? टोटल चार्ज इनसाइड द क्लोज्ड सरफेस. किती आहे टोटल चार्ज? Q आहे विच इज एनक्लोज्ड इन द सरफेस आहे. इमॅजिन द कॉन्सेंट्रिक सिलेंडर. बघा आता स्पियर घेतला, कॉन्सेंट्रिक स्पियर घेतलेला आहे, त्याला आपण गॉसियन स्पियर म्हणतो. कशामुळे? ड्यू टू ह्या प्रेझेन्स असल्यामुळे आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मिळालेली आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स मिळालेला आहे, म्हणून आपण काय केलं? इमॅजिनरी स्पियर काढलं, त्याला आपण गॉसियन स्पियर म्हणतो. ज्याची रेडियस आपल्याला काय काढलेली आहे? आर घेतलेला, स्मॉल आर इज द रेडियस ऑफ गॉसियन स्पियर आहे. Passing through O, let ds is the small area around the point P. Small area ds घेतलेला आहे, which is on the Gaussian surface due to symmetry. आता सिमेट्री असल्यामुळं आपल्याला काय सांगतात? सिमेट्री म्हणजे दोन समान भाग करणार, त्याला आपण सिमेट्रिक ऑब्जेक्ट म्हणतो. अँड स्पियर बिंग द कॉन्सेंट्रिक आहे. द इलेक्ट्रिक फील्ड ॲट विच द पॉइंट on the Gaussian surface has the same magnitude. किती असतं magnitude? E असतं, आणि it is directed really outward असते. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असते? ऑलवेज कुठं असते? आउटवर्ड असते, विथ अँगल 0. देअरफॉर आता अँगल थीटा बरोबर किती असतं? 0 असतो. देअरफॉर cos थीटा इज इक्वल टू cos 0 इज इक्वल टू 1 असतं. आता आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किंवा इथं आपण E डॉट ds बरोबर काय असतं? आपल्याला डॉट म्हणजे वेक्टर प्रॉडक्ट बरोबर E ds cos थिटा सांगता येतं. आणि cos थिटाची किंमत किती आहे? 1 आहे. म्हणजे आपल्याला काय मिळाला? E ds मिळाला. काय मिळालं आपल्याला? E ds देअरफॉर फ्लक्स passing through area ds. फ्लक्स किती असेल मग आता? therefore flux through area ds is equal to काय सांगता येईल आपल्याला? E ds सांगता येते. This is the flux passing through area ds. Therefore total electric flux phi is equal to काय सांगता येईल मग आपल्याला इथं? लाईन इंटिग्रल ऑफ E डॉट ds. आता E डॉट ds म्हटल्यानंतर काय असेल इथं? बरोबर E ds असेल. कॉन्स्टंट आहे, ते आपण कॉन्स्टंट बाहेर काढलं. आता इंटिग्रेशन ऑफ ds म्हणजे टोटल एरिया येईल, आणि टोटल एरिया बरोबर काय असेल आपल्याकडे? एरिया ऑफ स्पियर बरोबर 4 पाय r स्क्वेअर मिळेल. म्हणजे आपल्याला काय मिळाला? E 4 पाय r स्क्वेअर. दिस इज द टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स फाय मिळालेला आहे. दिस इज आवर इक्वेशन 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 बघा आता. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we get काय मिळतं आता? इथं फाय बरोबर आपण सिग्मा क्यू आपण एप्सिलॉन 0 सांगितलं, आणि इथं टोटल फ्लक्स फाय बरोबर E 4 पाय r स्क्वेअर सांगितलं. देअरफॉर आपल्याला काय सांगता येतं मग? Q अपॉन एप्सिलॉन 0 इज इक्वल टू E इंटू 4 पाय r स्क्वेअर. आपल्याला काय माहित करायचं? आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी E माहित करायची आहे, म्हणून हे टर्म इकडे येऊन भागले झाला. देअरफॉर E इज इक्वल टू काय सांगता येतं आपल्याला? Q अपॉन 4 पाय r स्क्वेअर एप्सिलॉन 0 किंवा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बरोबर आपण काय सांगू शकतो? E इज इक्वल टू 1 by 4 pi epsilon 0 into Q by r square. This is the electric field intensity
कशामुळं ड्यू टू चार्ज क्यू ऑन ए कॉन्सेंट्रिक सिमेट्रिकल स्पियर. कॉन्सेंट्रिक सिमेट्रिकल स्पियर हे आपण काढलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण क्यू का सांगितलेला आहे, चार्ज डेन्सिटी म्हणजेच आपल्याला टोटल चार्ज बरोबर काय सांगता येतं, ऍज क्यू इज इक्वल टू चार्ज डेन्सिटी इंटू 4πr². देअरफॉर ई बरोबर काय सांगता येईल मग आता, ई इज इक्वल टू 1/4πε0 क्यू ची किंमत सिग्मा 4πr² डिवायडेड बाय r². 4π कटून गेले. इथं काय सांगता येईल मग आता, ई बरोबर सिग्मा r² डिवायडेड बाय ε0 r². This is in the form of charge density and this is in the form of charge. अशा प्रकारे आपण काढला फ्रॉम दिस इक्वेशन. इट इज क्लिअर दॅट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, बघा हे इक्वेशन आपल्याला काय सांगता येतं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी at a point outside a charged sphere. Outside the charged sphere is the same that due to a point charge. That is, point charge वर जेवढं काही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी निर्माण होते तेवढंच काय होतं, आउटसाइड ए सेल देखील तेवढीच इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी निर्माण होते. दॅट इज काय सांगता येईल मग आपल्याला, uniformly charged sphere is equivalent to a point charge and its center. At its center, this acts as a point charge. Its electric field intensity and the point which is outside the cell असेल its electric field intensity काय असतं, सेम असतात. आता याच्यामध्ये आपण स्पेशल केस जर पाहू लागलो, केस 1. आता याच्यामध्ये काय सांगता येतं, लाईज ऑन द सरफेस ऑफ द चार्ज स्पियर. बघा, दिस पॉइंट इज लाईज ऑन दिस द चार्ज स्पियर, म्हणजे दोन्हीची रेडियस सारखीच झालेली आहे. देअरफॉर आपल्याला काय सांगता येईल मग, ई इज इक्वल टू, आता याच्यामध्ये जर आपण दोन्ही आरच्या किमती जर सारख्या ठेवल्या तर काय होतं, ई इज इक्वल टू सिग्मा अपॉन ε0. त्याच्यानंतर केस 2 बघा. आता केस 2 मध्ये काय सांगते आपल्याला, इथं लाईज इनसाइड द स्पियर. बघा आता लाईज इनसाइड द, हेच पॉइंट इथं मध्ये असते. इथं असल्यानंतर काय मिळालं, सिग्मा अपॉन ε0 मिळाला. आता इनसाइड जर पॉइंट असेल तर आपल्याला माहिती आहे, आपल्या नॉलेज प्रमाणे कोणत्याही पार्टिकलच्या इनसाइड इलेक्ट्रिक फील्ड डेन्सिटी किती असते, 0 असते. म्हणजे आपल्या इथं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इनसाइड ए चार्ज स्पियर इज इक्वल टू काय मिळालं, 0 मिळालं. अशा प्रकारे आपण पहिलं ऍप्लिकेशन पाहिलेलं आहे. तर दुसरं ऍप्लिकेशन पाहू. इथे देखील काय करायचं आपल्याला, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीज काढायची आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू ए इनफायनाइटली म्हणजे अनंत अंतराळ, लॉन्ग स्ट्रेट चार्ज्ड वायर. आता याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इन्फायनाइटली लॉन्ग स्ट्रेट चार्ज्ड वायर, म्हणजे वायर आपल्याला कसं मिळतं, आपल्याला acts as a one type of cylinder. म्हणून आपण सिलेंडरचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढण्यापेक्षा आपण काय केलेलं आहे, इन्फायनाइटली लॉन्ग स्ट्रेट चार्ज वायरची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जर काढलं तर ते आपल्याला चार्ज कशासारखे वाटते, सिलेंडर सारखी वाटते. म्हणून आपण ह्या वायरची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढायची
आहे. आता याच्यामध्ये आपण बघा दिस इज ए चार्जड वायर आहे बघा. आता ह्याच्यावर आपण काय केलं, युनिफॉर्मली चार्ज डिस्ट्रीब्यूट केलेला आहे आणि ह्या चार्जमुळे तर काय होतं, इथं आपल्या त्याच्या भोवताली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी निर्माण होते किंवा इलेक्ट्रिक फील्ड ऑलवेज डिरेक्टेड आउटसाइड असते. आणि ह्यालाच आपण एक नाव दिलेलं आपण गॉसियन सिलेंडर म्हणून नाव दिलं तर, किंवा इथं आता गॉसियन पॉइंट म्हणतात. त्याच्यावर आपल्याला इथं पी पॉइंट घेतलेले आहे. त्या पॉइंटचा आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी माहीत करायचं आहे. आणि आता हे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी माहीत करण्यासाठी हे काय आहे, वायरचा क्रॉस सेक्शन घेतलेला आहे. क्रॉस सेक्शन ऍक्ट्स ऍज ए सिलेंडर, एखाद्या सिलेंडर सारखा भासतो म्हणून आपण काय केलेलं आहे, तर वायर घेतलेला आहे. आणि ह्या वायर मध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑलवेज कुणीकडे डिरेक्ट केलेला आहे, आउटसाइड. आणि इथं स्मॉल एरिया ds घेतलेला आहे आणि ह्याची रेडियस आपण r सांगितलेली आहे आणि ह्याची रेडियस आपण कॅपिटल R सांगितलेली आहे. आता आपण ह्याची लेंथ घेतली आहे सिलेंडरची L आणि ह्याला आपण काय नाव दिलं, गॉसियन सरफेस म्हणतो. काय म्हणतो, गॉसियन सरफेस म्हणतो. अशा प्रकारे आपल्याला पी पॉइंट कसा आहे, ऍट विच इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपल्याला काढायची आहे. कन्सिडर ए युनिफॉर्मली चार्ज्ड वायर ऑफ इनफायनाइट लेंथ हॅव्हिंग ए कॉन्स्टंट लिनियर चार्ज डेन्सिटी. कॉन्स्टंट लिनियर चार्ज डेन्सिटी किती सांगितलं आपण, चार्ज डेन्सिटी तर लॅम्बडा सांगितलं. मागल्या पॉइंट मध्ये आपण सिग्मा सांगितलेले आहे. इथं चार्ज डेन्सिटी सिग्मा हा अल्फा आहे, तर आपण लॅम्बडा म्हणतो. केप्ट इन ए मीडियम ऑफ परमिटिव्हिटी एप्सिलॉन आहे. आता इथं जर आपण एप्सिलॉन परमिटिव्हिटी आहे, एप्सिलॉन बरोबर आपल्याला काय सांगता येतं, एप्सिलॉन 0 के सांगता येतं. एप्सिलॉन 0 के इज द डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे आणि त्याची किंमत फॉर एअर और व्हॅक्यूम साठी 1 असते. लेट पी बी द पॉइंट ऍट ए डिस्टन्स आर. बघा आर एवढे अंतराळ पी पॉइंट घेतलेला आहे, जसं की आपल्या काय करायचं आहे, we determine the electric field charge density at point P, which is at distance r from the charged wire. Imagine a coaxial Gaussian, बघा Gaussian cylinder घेतलेला आहे आपल्या इथे L and radius passing through the point P. Consider a very small area ds. बघा small area ds घेतलेला आहे at the point P on the Gaussian का है सरफेस वर घेतलेलं आहे. By symmetry the magnitude of electric field the intensity will be same. बघा सिमेट्री असल्यामुळं मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असते, सगळीकडे सारखीच असते. आपण गेल्या पॉइंट मध्ये देखील पाहिलेलं आणि ह्या पॉइंट मध्ये देखील आपण काय सांगितलं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सारखीच सांगितलेल्या. कशामुळं, symmetry. Curved surface of the cylinder and will be directed कुठे असते, radially outward. Electric field always directed कुणीकडे असते, outward असते. आणि कोणत्याही चार्ज पार्टिकल मध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी 0 असते, हे लक्षात ठेवायचं आपण. The angle between the direction of इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अँड द नॉर्मल इज 0 आहे. एरिया ds आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय आहे, याच्यामध्ये अँगल किती आहे, 0 आहे. थीटा बरोबर किती, देअरफॉर कॉस थीटा इज इक्वल टू कॉस 0 इज इक्वल टू काय टाकू, ये वेळेचा
त्याच्यानंतर ई डॉट डीएस इलेक्ट्रिक फ्लक्स बरोबर आपल्याला काय मिळतं ईडीएस कॉस थिटा. कॉस थिटाची किंमत 1 म्हणून आपल्याला काय मिळालं ईडीएस मिळालं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किंवा फ्लक्स किती मिळालं ईडीएस मिळालं. फ्लक्स थ्रू गॉसियन सरफेस किती फाय इज इक्वल टू फाय त्याला आपण लाईन इंटिग्रल म्हणतो किंवा फाय बरोबर लाईन इंटिग्रल ई डीएस. आता ई डीएस ची किंमत आपण इथे काय सांगितलं पुन्हा लाईन इंटिग्रल ई डीएस सांगितलेला आहे बरोबर ही कॉन्स्टंट आहे लाईन इंटिग्रल ऑफ डीएस इंटिग्रेशन ऑफ डीएस म्हणजेच काय आहे दिस इज द इलेक्ट्रिक फ्लक्स आहे. इलेक्ट्रिक फ्लक्स बरोबर लाईन इंटिग्रल ऑफ ई डॉट डीएस इज इक्वल टू लाईन इंटिग्रल ऑफ ई डीएस. ई कॉन्स्टंट असल्यामुळे आपण बाहेर काढलं लाईन इंटिग्रल ऑफ डीएस. डीएस म्हणजेच काय आहे एरिया आहे आणि आपल्याकडे कोणतं स्ट्रक्चर आहे किंवा कोणतं पार्टिकल आहे सिलेंडर आहे आणि एरिया सिलेंडर बरोबर आपल्याला काय मिळतं एरिया सिलेंडर बरोबर आपल्याला 2 पाय आर एल मिळतं. म्हणजे इथे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किंवा फ्लक्स बरोबर आपल्याला काय मिळालं इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू ई 2 पाय आर एल. दिस इज द एरिया ऑफ सिलेंडर आहे. इथं आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स मिळालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बाय गॉस थेरम किंवा गॉस लॉवर आपल्याला काय सांगता येतं फाय इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन 0 किंवा क्यू इज इक्वल फाय इज इक्वल टू इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन 0. देअरफॉर आपल्याला ह्याच्यावर काय सांगता येईल मग आता क्यू अपॉन एप्सिलॉन 0 इज इक्वल टू ई 2 पाय आर एल. इथं आपल्याला काय माहित करायचं आहे आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी माहित करायची आहे म्हणून इथं आपल्याला काय सांगता येतं ई बरोबर क्यू अपॉन 2 पाय आर एल एप्सिलॉन 0. आता इथं आपल्याला क्यू का सांगितलेला आपण चार्ज डेन्सिटी सांगितलेला आहे आणि इथं लॅम्बडा बरोबर आपण काय सांगितलं चार्ज डेन्सिटी म्हणजे चार्ज आपण लेंथ सांगितलेली आहे. म्हणजे इथं आपल्याला काय सांगता येतं क्यू बरोबर लॅम्बडा एल सांगता येतं. देअरफॉर ई इज इक्वल टू काय सांगता येईल क्यू ची किंमत लॅम्बडा एल डिवाइड बाय 2 पाय आर एल एप्सिलॉन 0 हे कटून गेले. इथं काय सांगता येईल मग आपल्याला 1/2 पाय एप्सिलॉन 0 लॅम्बडा अपॉन R. This is the electric field intensity due to an uniformly किंवा infinitely long straight charged wire आहे आणि the direction of electric field is directed outward असतं. तिकडे असते always directed outward. कोणत्याही ह्याच्यामध्ये चार्ज पार्टिकल असेल तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी always directed outward. इनसाइड किती असते 0 असते. आउटवर्ड इफ लॅम्बडा इज पॉझिटिव्ह अँड इनवर्ड इफ लॅम्बडा इज निगेटिव्ह. तर लॅम्बडा पॉझिटिव्ह असेल तर आउटवर्ड असते. म्हणजे आता ह्याच्यामध्ये बघा दिस इज द वायर आहे. आता ह्याच्यामध्ये लॅम्बडा पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस इट इज ऑलवेज डिरेक्टेड आउटवर्ड असते लॅम्बडा पॉझिटिव्ह. दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आणि आता बघा इथं हे पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर इफ लॅम्बडा इज निगेटिव्ह देन इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कोणीकडे असते इनवर्ड असते. म्हणजे तिथं आपल्याला हे निगेटिव्ह असल्यानंतर इनवर्ड असते. अशा प्रकारे आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अँड इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज वायर अशा प्रकारे आपला दुसरा
अप्लिकेशन संपलेलं आहे. एप्लिकेशन आहे इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू किंवा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज्ड infinite plane sheet. Plane sheet. Electric field intensity due to charged इनफायनाइट प्लेन शीट असेल. तर आता ह्याच्यामध्ये आपण दिस इज ए इनफायनाइट प्लेन शीट आहे. ह्याच्यावर आपण काय केलेलं आहे, चार्ज डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे आणि हे चार्ज डिस्ट्रीब्यूट केल्यावर आपल्याला इथे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपल्याला माहित करायची आहे. तिथं आपण कन्सिडर ए चार्ज इनफायनाइट प्लेन शीट. बघा, चार्ज इनफायनाइट प्लेन शीट आहे. इथं आपल्याला काय माहित करायचं आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी माहित करायची आहे. इथं आपण स्मॉल एरिया डीएस घेतलेलं आहे आणि तिची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक फील्ड ऑलवेज कुणीकडे असते, आउटवर्ड डिरेक्शन असते. आणि इनफायनाइट प्लेन शीट विथ सरफेस चार्ज डेन्सिटी, तर पुन्हा सिग्मा घेतला. सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजेच चार्ज पर युनिट लेंथ असतं. बाय सिमेट्री इलेक्ट्रिक फील्ड इज परपेंडिक्युलर टू द प्लेन शीट अँड डिरेक्टेड आउटवर्ड. आणि ह्याचं मॅग्निट्यूड काय असतं, सेम असतं. कशामुळं, ड्यू टू सिमेट्री having same magnitude at a given distance. On either side of the sheet, let P be a point at distance R. बघा किती अंतरावर आहे, R एवढ्या अंतरावर आपण पॉइंट घेतलेलं आहे, P पॉइंट घेतलेलं आहे. From the sheet and E is the electric field at P. Consider a Gaussian surface around P in the form of cylinder. Gaussian काय घेतला आता, सिलेंडरच्या फॉर्म मध्ये Gaussian सरफेस घेतलेलं आहे. क्रॉस सेक्शनल एरिया ये अँड लेंथ किती आहे, क्रॉस सेक्शनल एरिया ये आणि लेंथ 2R आहे. एरिया ये आणि and length L 2R with its axis perpendicular to the plane of sheet, which passes through middle. हे middle center मधून गेलेली आहे. Center of the middle of the length and cylinder such that ends of cylinder are equidistant. दोन्ही एकमेकांपासून सेंटरला असल्यामुळं सारख्या अंतरावर आहेत. By symmetry, the electric field at right angles to the caps and away from the plane. Its magnitude is same at point P and P dash. दोन्ही ठिकाणी कसं आहे, मॅग्निट्यूड सारखा आहे. कशामुळे, ड्यू टू सिमेट्री. द फ्लक्स पासिंग थ्रू द कर्व्ड सरफेस इज 0. किती असतं,
flux 0 असतं passing through curved surface is 0 as the electric field is tangential to the surface. Therefore, flux through the closed surface, flux through closed surface is equal to phi, आणि phi is equal to आपल्याला काय माहित आहे, लाइन इंटीग्रल ई ds प्लस लाइन इंटीग्रल ई ds, म्हणजे त्यामध्ये थिटा बरोबर 0 आणि कॉस 0 ची किंमत 1 असते. थिटा बरोबर 0 कॉस थिटा इज इक्वल टू 1 असते. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येतं, फाय इज इक्वल टू EA प्लस EA सांगता येतं, म्हणजे 2EA सांगता येतं. तर इथं आपल्याला काय आलेलं आहे, फ्लक्स बरोबर 2EA. E म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि A इज द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे. एक सिग्मा इथं चार्ज डेन्सिटी आहे. सिग्मा चार्ज डेन्सिटी म्हणजे चार्ज पर युनिट एरिया, किंवा सिग्मा बरोबर किंवा Q बरोबर A सिग्मा मिळेल. देअरफॉर फाय इज इक्वल टू काय सांगता येईल, मग फाय बरोबर आपल्याला इथं सिग्मा A अपॉन एप्सिलॉन 0. काय सांगितलं आपण, Q ची किंमत काय सांगितलं, सिग्मा अपॉन काय असतं, Q बरोबर सिग्मा अपॉन फाय बरोबर सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0 असतं. ह्याच्यावर आपल्याला फाय बरोबर सिग्मा A अपॉन एप्सिलॉन 0. Therefore, म्हणजे आता दिस इज आवर इक्वेशन 2, दिस इज आवर इक्वेशन 1. Therefore, from equation 1 and 2 we get, आपल्याला काय मिळतं मग बघा, फाय बरोबर 2EA, फाय बरोबर सिग्मा A एप्सिलॉन 0. हे एकत्र गेलं पुन्हा E बरोबर आपल्याला काय मिळालं, सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन 0. दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज इनफायनाइट प्लेन स्थित. अशा प्रकारे आपण ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ पाहिलेले आहे.